श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, विकास साधण्यासाठी परस्परांना पाठबळ देऊन भविष्याच्या दिशेनं विविध देशांना एकत्रित वाटचाल करता येते असा नवा मार्ग भारतानं G20च्या अध्यक्षपदाच्या काळात दाखवून दिलाय. देशाच्या राजधानीमध्ये G20ची 2 दिवसीय वार्षिक परिषद होत आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक विकासाच्या आघाडीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानं निर्माण केलेलं आपलं आगळं वेगळं स्थान याविषयी तसंच G20 परिषदेच्या महत्त्वाविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण माहिती घेणार आहोत. श्रोते हो, आधुनिक काळातल्या प्रश्नांना आव्हानांना भेटताना त्यावर शाश्वत पर्याय शोधण्याची गरज आहे असा विचार करून भारतानं तात्काळ कृतीशील योगदान दिलं. G20 समूहातल्या विकसनशील देशांना तर पर्यावरणाचा प्रश्न नक्कीच जास्त जाणवणार हे लक्षात घेऊन भारतानं ठोस कृती धोरणाचा स्वीकार करण्याचा मुद्दा मांडला. तंत्रज्ञानामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं सामर्थ्य आहे, मात्र ते विशिष्ट समूहापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. विकासाचा लाभ समाजाच्या सर्व घटकांना मिळायलाच हवा. यासाठी भारतानं पावलं उचलली. याचाच परिपाक म्हणजे G20च्या परिषदा, बैठका यांच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल घडवून नवीन पायंडा भारतानं पाडला. यामुळेच भारताची G20 अध्यक्षपदाची कारकीर्द उठावदार बनली. G20च्या माध्यमातून भारतानं कृषी, आरोग्य, पर्यटन, सागरी अर्थव्यवस्था अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केली. इतकंच नाही तर आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय संबंध यावरही भर दिला. याविषयी तसंच भारताचा वाढता जागतिक प्रभाव याविषयी अधिक भाष्य करत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर. संपूर्ण जगाचं लक्ष ज्या घडामोडीकडे लागून आहे ती घडामोड म्हणजे G20 या जगातल्या सर्वात प्रभावी असणाऱ्या संघटनेची जी वार्षिक संमेलन आहे आणि जे 9 आणि 10 सप्टेंबरला नवी दिल्ली इथं होणार आहे. आणि त्यासाठी G20च्या सदस्य देशांचे सर्व राष्ट्रप्रमुख हे नवी दिल्लीमध्ये येणार आहेत. आणि ही घटना केवळ भारताच्या एकूणच आशिया खंडातल्या आणि संपूर्ण जगामध्ये वाढणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रभावाची केवळ पावतीच नाहीये, तर एकूणच G20च्या माध्यमातून ज्या आंतरराष्ट्रीय समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते कशा पद्धतीने सोडवले जातील आणि एकूणच आंतरराष्ट्रीय राजकारणाला कशा पद्धतीची दिशा दिली जाईल या दृष्टिकोनातून देखील ही घडामोड अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 2023 मध्ये G20चं अध्यक्षपद हे भारताकडे आलं. खरं तर ही 4 वर्ष जी आहेत, म्हणजे मागच्या वर्षी इंडोनेशियाला हे अध्यक्षपद होतं, यावर्षी भारताकडे आहे, पुढच्या वर्षी ब्राझील आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका, म्हणजे 4ही विकसनशील देशांकडे हे अध्यक्षपद आलेलं आहे. आणि भारताकडे ज्या वेळेला हे अध्यक्षपद आलं त्यावेळेला भारताने निर्णय घेतलेला होता की हे अध्यक्षपद जे आहे ही केवळ सर्व राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येऊन 1 किंवा 2 दिवस चर्चा करण्याची औपचारिकता असता कामा नये. भारत हा पहिल्यांदा G20चा अध्यक्ष बनला होता. भारत हा G20चा संस्थापक सदस्य आहे आणि त्यानंतर भारतालाही अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यामुळे भारताने या माध्यमातून काही नवीन प्रवाह रुजवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संपूर्ण अध्यक्षपदाला भारतामध्ये जनभागीदारीची चळवळ या दृष्टिकोनातून राबवण्यासाठी निश्चय केला. आणि त्या दृष्टिकोनातून ही जी महत्वाची घडामोड आहे की भारताकडे प्राप्त झालेले जे अध्यक्षपद आहे हे केवळ दिल्लीमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे किंवा विज्ञान भवनामध्ये जे औपचारिक कार्यक्रम होता त्यापुरतं हे मर्यादित राहता कामा नये, तर भारतातल्या सर्वसामान्य जनतेला या अध्यक्षपदाची महत्व काय आहे, त्याचे परिणाम काय होतील हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांचा सहभाग होणं हे अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की सध्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते मुख्य उद्दिष्ट सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक आकांक्षांचं पूर्तता करणं आणि ह्या आर्थिक आकांक्षा ज्या आहेत, या अपेक्षा ज्या आहेत त्याचं प्रतिबिंब हे भारताच्या ह्या G20च्या अध्यक्षपदामध्ये पडलेलं असल्यामुळे एकूणच याचं महत्व लोकांना कळावं या दृष्टिकोनातून या G20च्या अध्यक्षपदाकडे भारताने पाहिलं. दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये लोकशाहीकरणाचा प्रवाह हा अधिक प्रभावी बनतो आहे. लोकशाहीकरणाचा प्रभाव याचा अर्थ असा होतो की काही मोजक्या लोकांनी परराष्ट्र व्यवहाराच्या संदर्भातले निर्णय घेऊ नयेत, तर सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांचं प्रतिबिंब त्यामध्ये पडलेलं पाहिजे आहे. त्यांना या संदर्भात काय वाटतं हे कळलं पाहिजे आहे. त्या दृष्टिकोनातून G20च्या अध्यक्षपदाचा
एक अत्यंत उत्तम साधन म्हणून उपयोग भारतामध्ये केला गेलेला आहे. भारतीय परराष्ट्र धोरणाच्या लोकशाहीकरणाची जी प्रक्रिया, जी चळवळ आज भारतामध्ये राबवली जात आहे, त्यामधलं एक साधन म्हणून G20च्या या अध्यक्षपदाकडे पाहिलं गेलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण वर्षभर भारतामध्ये जवळपास 250 बैठकांचं आयोजन केलं गेलं होतं. हे भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये याचं आयोजन केलं गेलं होतं. काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत हे सगळे शहर आहेत आणि त्यामधले वेगवेगळ्या विषयांवरती ह्या बैठकांचं आयोजन केलं गेलेलं होतं. विशेष करून जे मुद्दे आज G20च्या पुढे आहेत आणि जे जागतिक समस्या आहेत आणि ज्याच्यावरती सहकार्याने चर्चेने मार्ग काढायचा आहे, किंबहुना G20 गेल्या 2 दशकांपासून ज्या पद्धतीचं काम करत आहे, त्या प्रत्येक विषयांवरती या बैठका झाल्या. त्याचप्रमाणे भारताची जी बलस्थानं आहेत ती बलस्थानं जगाला कळावीत त्या दृष्टिकोनातून देखील अनेक बैठकांचं आयोजन केलं गेलं होतं. पर्यावरणाच्या रक्षणाची समस्या ही अत्यंत महत्त्वाची समस्या आहे, त्या दृष्टिकोनातून असेल, त्याच्यापासून तर अगदी साधन संपत्तीचा विकास यापर्यंत असे विविध विषय या बैठकांच्या माध्यमातून हाताळले गेले. या बैठकांमध्ये समाजामधले जे वेगवेगळे स्तर आहेत आणि या सर्व स्तरांना, ज्यांना आपण स्टेक होल्डर्स म्हणतो, या सगळ्या स्टेक होल्डर्सला देखील सहभागी करून घेण्याचा प्रयत्न झाला. मग G20च्या बरोबर Y20 सारखे प्रकार झाले, W20 सारखे प्रकार झाले, C20 सारखे प्रकार झाले, ज्याच्यात सिव्हिल सोसायटीचं सहभाग हा प्रामुख्याने एन्शोर करण्यात आला. त्यामुळे भारताने एकूणच ह्या G20च्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून काही नवीन प्रवाह, ज्याला आपण ट्रेंड्स असं म्हणतो, हे रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे एखाद्या देशाकडनं G20चं अध्यक्षपद एखाद्या चळवळीच्या माध्यमातून साजरं होणं, हे पहिल्यांदा घडण्याचा प्रयत्न हा G20च्या इतिहासामध्ये होतो आहे. कारण यापूर्वी G20चे ज्या ज्या देशांमध्ये संमेलनं झाली, त्या ज्या देशांकडे त्याचं अध्यक्षपद होतं, त्यावेळेला केवळ जी सर्व राष्ट्रप्रमुखांची एकच वार्षिक बैठक आहे त्यापुरतं त्याला मर्यादित ठेवलं गेलं होतं. परंतु भारताने 142 कोटी लोकांना या संपूर्ण अध्यक्षपदाच्या या चळवळीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक रोल मॉडेल भारताने तयार केलेलं आहे, ज्याचं अनुकरण पुढच्या वर्षी ब्राझील, त्यानंतर साऊथ आफ्रिका करू शकेल आणि याच्यानंतर ज्या ज्या देशांमध्ये ते होणार आहे त्या दृष्टिकोनातून हे केलं जाईल. विशेष म्हणजे G20 ही जगातली सध्याची एक अशी संघटना आहे की ज्यामध्ये जागतिक लोकसंख्येच्या 75% लोकसंख्या, जागतिक GDPच्या 85% GDP आणि जागतिक व्यापाराच्या जवळपास 80% व्यापार ज्या संस्थेच्या अंतर्गत येतो. जी संस्था जवळपास 44 आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना मार्गदर्शन करते. अशा संस्थेचं अध्यक्षपद भारताकडे येणं हा भारतासाठीचा मोठा बहुमान आहे. गेल्या काही वर्षांमध्ये असे अनेक बहुमान हे भारताला सातत्याने मिळत आहेत. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं नॉन परमनंट बर्थ असेल, विश्व आरोग्य संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचं चेअरमनशिप असेल, शांघाय सहकार्य संघटनेचं अध्यक्षपद असेल आणि आता G20चं अध्यक्षपद, याच्या माध्यमातून एकूणच भारताचा केवळ प्रभाव हा आंतरराष्ट्रीय राजकारणात वाढत नाहीये, तर भारत हा आंतरराष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा, नेतृत्व प्रदान करणारा एक देश म्हणून आता जगाच्या पुढे येतो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या संपूर्ण G20च्या परिषदेकडे बघावं लागेल. 9 आणि 10 सप्टेंबरला G20च्या 19 देशांचे, सदस्य देशांचे जे प्रमुख आहेत ते भारत भेटीवरती येत आहेत आणि ही जी G20ची बैठक आहे एका विशिष्ट पार्श्वभूमीवरती होती आहे. आणि ही जी पार्श्वभूमी आहे ही प्रामुख्याने कोरोनानंतर ढासळलेली आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती असेल किंवा रशिया युक्रेन युद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या पद्धतीने ईस्ट वेस्ट अशा प्रकारचं ध्रुवीकरण हे झालेलं आहे. अमेरिका आणि अमेरिकेच्या प्रभावाखालचे देश, दुसरीकडे रशिया आणि रशियाचे मित्र देश, अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे ध्रुवीकरण झालेलं आहे आणि त्यांच्यातला जो तणाव आहे त्याचं प्रतिबिंब हे G20च्या यापूर्वीच्या बैठकांमध्ये पडत गेल्याचं आपल्याला बघतो. इंडोनेशियामध्ये जी बैठक झाली होती त्यामध्ये या संघर्षामुळे सहमती तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आव्हान होतं. त्यामुळे G20 भारताला जशी संधी आहे तसं भारतापुढचं एक मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान असणार आहे की कोरोनानंतर ढासळलेली आर्थिक परिस्थिती कशी सुधारायची हे पहिलं आव्हान असेल. आणि दुसरं, जो रशिया युक्रेन युद्धामुळे जी ईस्ट आणि वेस्ट यांच्यामधली दरी वाढत गेलेली आहे त्याच्या अनुषंगाने
काही जे सामायिक मुद्दे आहेत त्याच्यावरती सहमती कशी तयार करायची हे भारतापुढचं खूपच मोठं आव्हान असणार आहे. या परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे येणार नाहीयेत. चीनचे जे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आहेत ते देखील येणार नाहीयेत. ते आपले पंतप्रधान या परिषदेसाठी पाठवणार आहेत. परंतु या परिस्थितीमध्ये देखील भारताला एक अशा पद्धतीचं कन्सेन्सस तयार करावं लागणार आहे की जे कन्सेन्सस या सर्व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरती येत्या काळामध्ये निश्चितपणे मार्गदर्शक ठरू शकेल. त्या दृष्टिकोनातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी ब्रिक्स ह्या संघटनेच्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे गेलेले होते. त्यावेळेला त्यांची शी जिनपिंग बरोबर चर्चा झालेली होती, रशियाचे परराष्ट्र मंत्र्यांबरोबर चर्चा झालेली होती आणि एकूणच यामधनं कशा पद्धतीने सहमतीवरती आधारित अजेंडा विकसित केला जाईल G20च्या बाबतीमध्ये त्या दृष्टिकोनातनं या गोष्टीकडे पाहिलं गेलं. विशेष म्हणजे भारताचे अलीकडच्या काळात खूप जास्त संबंध ज्यांच्याबरोबर घनिष्ठ झालेले आहेत तसं अमेरिका असेल, जपान असेल, दक्षिण कोरिया असेल, अनेक युरोपियन देश आहेत यांचे प्रमुख भारतामध्ये येत आहेत आणि याच्या माध्यमातून एकूणच भारत हा परकी गुंतवणुकीसाठी किती उत्तम डेस्टिनेशन आहे याचं चित्र हे जगापुढे मांडलं जाईल आणि येत्या काळामध्ये याचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जो आर्थिक दृष्टिकोनातून होणार आहे आणि सर्वसामान्य भारतीयांना ज्याचा फायदा मिळणार आहे तो म्हणजे भारतातल्या विविध क्षेत्रांमध्ये पुढच्या काळामध्ये वाढणारी जी परकीय गुंतवणूक आहे निश्चितपणे त्याचा परिणाम हा यावरती दिसून येईल. कारण भारत हा FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी किती उत्तम डेस्टिनेशन आहे हे भारताने ह्या सर्व बैठकांच्या माध्यमातून जगाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारत जगातली मोठी लोकशाही आहे, इथं शांतता आहे, स्थैर्य आहे, सर्व धर्म समभाव आहे आणि त्याचप्रमाणे FDIच्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठीचं उत्तम डेस्टिनेशन भारत आहे. या सर्व दृष्टिकोनातून येत्या काळामध्ये भारताला याचे आर्थिक, व्यापारी, सामरिक अशा दृष्टिकोनातून फायदा मिळणार आहे आणि एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचं नेतृत्व विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून भारताच्या या G20च्या अध्यक्षपदाकडे पाहणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. श्रोतेहो, G20 परिषदेसाठी राजधानी दिल्ली सजतीये. परिषदेला उपस्थित राहणाऱ्या परदेशी प्रतिनिधींना आपली प्राचीन संस्कृती, समृद्ध वारसा याचं दर्शन घडवण्यासाठी अगदी विचारपूर्वक परिषदेच्या ठिकाणी सजावट केली गेली आहे. परिषदेसाठी उभारण्यात आलेल्या भारत मंडपममध्ये दर्शनी भागात सर्वाधिक उंचीचा नटराजाचा पुतळा लक्षवेधी ठरतोय. इतकंच नाही तर भारत आधुनिक युगाचाही पाईक आहे याची साक्ष देणारा डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन आकर्षणाचा विषय बनतोय. या कक्षामध्ये डिजिटल क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या UPI, डिजिलॉकर, दीक्षा, भाषिणी, ई-संजीवनी अशा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहेत. तिथल्या हस्तकला मेळाव्यातल्या कारागिरांकडून भारतीय वस्तू खरेदी करताना QR कोडची सुविधाही उपलब्ध होणार आहे. या हस्तकला मेळाव्यामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यात वास्तव्य करणाऱ्या कारागिरांनी आपल्या कलात्मक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेत. यामध्ये अलीकडेच GI टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळालेली कोल्हापुरी चप्पल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र असलेल्या पैठणी साडीचाही समावेश आहे. श्रोतेहो, भारतासाठी G20चं अध्यक्षपद भूषवणं हा केवळ उच्चस्तरीय राजनैतिक कार्यक्रम नाही. लोकशाहीची जननी आणि विविधतेचं प्रारूप म्हणून भारतानं या अनुभवाची कवाडं अवघ्या जगासाठी खुली केलीत. G20चा फायदा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे हा विचार करताना भारतानं वसुधैव कुटुंबकमची संकल्पना मनाशी पक्की केली. जागतिकीकरणाची प्रक्रिया मानव केंद्री असली पाहिजे हे अधोरेखित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न भारतानं केलाय. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर, निर्मिती सहाय्य योगिता उपाळे, निवेदन राजश्री आगाशे.